कसुरी चिकन मसालाची आज रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मस्त असा चिकन मसाला हा आपला रेडी होणार आहे. तर चला बनवूया कसुरी चिकन मसाला. तर इथे मी घेतलेला आहे 600 ग्रॅम चिकन, ज्याला स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे आणि आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत. तर 1.5 टीस्पून आपण यामध्ये टाकूया आलं लसणाची पेस्ट. त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून टाकूया लाल मिरची पावडर आणि 100 ग्राम दही टाकून आपण हा चिकन जो आहे ना तो मॅरिनेट करून घेऊया. तर चला सगळे मसाले आपण चिकनमध्ये मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आपण याला मॅरिनेट करून घेऊया कमीत कमी अर्धा तासासाठी. तर दही आणि मसाले लावून बघा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि मी मॅरिनेट करून घेणार आहे अर्ध्या तासासाठी. तिथपर्यंत आपण कसुरी मेथी जी असते ना त्याला सुद्धा भिजवत ठेवणार आहोत. तर 3 टेबलस्पून इथे मी कसुरी मेथी घेतलेली होती आणि हे बघा मस्त असे एकदम कसुरी मेथी आहे माझ्याकडे आणि यामध्ये मी थोडीशी अजून टाकते, म्हणजे 3 टेबलस्पून भरून इथे मी कसुरी मेथी टाकलेली आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी आणि पाण्यामध्ये ही भिजवत ठेवायची आहे, म्हणजे एकदम सुंदरसा यामधनं ना वास येईल आणि त्यानंतर आपण जेव्हा रेसिपीमध्ये टाकू ना, तर खूप असा मस्त असा वास यामधनं येणार आहे. तर चला मिक्स करून घेऊया आणि आपण भिजवत ठेवूया कसुरी मेथीला, जिथपर्यंत चिकन मॅरिनेट होते. आता त्यानंतर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅनमध्ये आपण टाकून घेऊया 2.5 टेबलस्पून तेल, म्हणजे 2.5 चमचे तेल आणि त्यामध्ये 3 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरलेले टाकून घेऊया आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांदा जो आहे ना तो सॉफ्ट होत नाही. आणि थोडंसं इथे मी जिरे सुद्धा टाकणार आहे अर्धा चमचा आणि परत मिक्स करून घेणार आहे. त्याबरोबर मी यामध्ये गरम मसाले टाकलेले आहे, ज्यामध्ये 2 हिरवी वेलची, 2 दालचिनी, 1 मोठी वेलची, 3 ते 4 लवंग आणि 7 ते 8 काळी मिरी टाकून घेतलेली आहे. तर चला मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्याला हे बघा अशा प्रकारे सोनेरी रंग येत नाही. जेव्हा सोनेरी रंग येईल तेव्हा आपण यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा हाफ टीस्पून आलं लसणाची पेस्ट, कारण आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे, तर जास्त टाकायला नको. एवढीच आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि अर्धा मिनिटं परतून घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊया आणि त्याबरोबर पाव चमचा हळद, 1 चमचा टाकून घेऊया भरून धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे परतून घेऊया. तर चला मस्त असा हा मसाला आपण इथे परतून घेणार आहोत. आणि मसाला परतल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत. तर इथे मी 1 टोमॅटो लालसर ग्राइंड करून घेतलेलं होतं. ती टोमॅटोची पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्याबरोबर परत आपण इथे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया जिथपर्यंत टोमॅटोचं पूर्ण पाणी जे आहे ना ते ड्राय होत नाही आणि चांगल्या प्रकारे तेल सुटत नाही. म्हणजे जो कच्चा वास असतो ना टोमॅटोचा, मसाल्याचा, तो सगळा निघून जाईल. आणि हे बघा तेल सुटेपर्यंत इथे मी मस्त असं परतून घेतलेलं आहे. तर आता या टाईमावरती आपण टाकूया मॅरिनेट केलेले चिकन. तर हे मॅरिनेट केलेले चिकन आता आपण यामध्ये टाकून घेऊया आणि अर्धा तास तुम्ही कमीत कमी मॅरिनेट जरूर करा. जास्त सुद्धा मॅरिनेट करू शकता 3 ते 4 तास सुद्धा. पण कमीत कमी अर्धा तास जरूर मॅरिनेट करा. याच्याने जो चिकन आहे ना ते मऊ होते, एकदम सॉफ्ट होते आतमधनं आणि टेस्टही खूप छान येते. तर हे चिकन आता मी टाकून घेतलेलं आहे. आता चिकनला आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटं परतून घेऊया आणि त्या अगोदर आपण यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेऊया चवीनुसार. आणि चला मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया चिकनला मस्त असं. आणि परतल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत, कारण चिकन जे आहे ते शिजलं पाहिजे. तर इथे मी टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी. तर हे मसाल्याचंच बघा पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटं आता आपण चिकनला शिजवून घेणार आहोत. तर चला पहिले मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर झाकण झाकून आपण 15 मिनिटं चिकनला इथे शिजवून घेऊया, म्हणजे मस्त असं चिकन आपलं जे आहे ते शिजेल. मध्यम आचेवरती ठेवायचं आहे, म्हणजे पाणी सुद्धा ड्राय होईल आणि चिकन सुद्धा शिजेल. तरी झालेली आहेत 15 मिनिटं. तर चला चेक करून घेऊया. हे बघा थोडंच पाणी राहिलेलं आहे आणि चिकन जे आहे ते शिजलेले आहे. 15 मिनिटांमध्ये चिकन शिजते. तर थोडंसं जे पाणी आहे ना ते सुद्धा आपण हाय फ्लेम करून ड्राय करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया कसुरी मेथी. तर चला मिक्स करून घेतलेलं आहे. तेल सुटायला लागलेलं आहे. तर या टाईमावरती जी आपण कसुरी मेथी भिजवत ठेवलेली होती ती टाकणार आहोत. त्या अगोदर 3 हिरवी मिरची टाकून घेऊया मधून चिरलेली आणि टाकूया कसुरी मेथी. हे बघा मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे आणि खूप छान वास येतो यामधनं जेव्हा अशा प्रकारे तुम्ही भिजवत ठेवता आणि वापरता. तर चला आपण यामध्ये कसुरी मेथी टाकून मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर परतून घेऊया 1 मिनिटं. चिकन मसाला तर तुम्ही दरवेळी करतच असाल, पण एका टाईमाला ना माझ्या पद्धतीने बनवा अशा प्रकारे कसुरी मेथी टाकून. तुम्हाला सर्वांना खूप आवडेल असा हा चिकन मसाला जरूर तुम्हाला बनणार आहे. तर हे बघा मिक्स करून मी घेतलेला आहे.
मिक्स केल्यानंतर आता परत 2 ते 3 मिनिटं मी झाकण झाकून ठेवणार आहे. म्हणजे कसुरी मेथीचा आणि हिरवी मिरचीचा मस्त असं टेस्ट जे आहे ना, ते चिकनच्या मसाल्यामध्ये आणि चिकनमध्ये येईल. आणि ही झालेली आहे 2 ते 3 मिनिटं. तर चला झाकण जे आहे ते उघडवून घेऊया. आणि हे बघा मस्त असा आपला हा चिकन मसाला झालेला आहे रेडी. आणि तुम्ही पाहत असाल किती टेम्प्टिंग हे दिसत आहे. खाण्यामध्ये खूप 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 टेस्टी असा हा चिकन मसाला रेडी होतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर चला थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हा जबरदस्त असा चिकन मसाला आपण गरमागरम सर्व्ह करून घेऊया. तर मिक्स करून मी इथे घेतलेला आहे. आणि ही आपली चिकन मसाल्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर चला गरमागरम आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊया. चपाती बरोबर, पराठा बरोबर खाण्यासाठी एकदम